ठाण्याचे प्रथम महापौर आणि माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचं काल निधन झाल्यानंतर आज त्यांचं पार्थिव ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेज या ठिकाणी आणण्यात येणार आहे। पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांना मानलं जातं। पाहायला गेलं तर ठाण्यात पहिली सत्ता आणि त्यानंतर पहिले महापौर हे सतीशचंद्र प्रधान हे झाले होते। त्यानंतर पाहायला गेलं तर त्यांना सेवक म्हणून देखील ओळखलं जातं। कारसेवकमध्ये बाबरी मस्जिदीमध्ये देखील त्यांचं नाव आलं होतं। त्यानंतर त्यांची निर्दोष सुटका जे ते न्यायालयानंतर झाल्यानंतर पाहायला गेलं तर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता आणि त्यानंतर ठाण्यातील स्मार्ट सिटी बनवण्यामागे मोठं योगदान त्यांचं होतं। ठाण्यातील मॅरेथॉन असेल, इतर विविध क्षेत्रामध्ये त्यांना प्रगतशील मानलं जातं। पाहायला गेलं तर शिवसेना वाढीमध्ये मोठा हातभार हे सतीशचंद्र प्रधान यांचा देखील आहे। तसेच विद्यार्थ्यांना ठाण्यातून मुंबईला जायला लागत होतं, त्यानंतर त्यांनी हे ज्ञानसाधना विद्यालय या ठिकाणी उभारल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा देखील झाला। नंतर आज त्यांचा अंत्यसंस्कार पाहायला गेलं तर जवाहर बाग या स्मशानभूमीमध्ये होणार आहे। त्या अगोदर पोलीस बंदोबस्त असतील, वाहतूक विभाग असेल, सर्वात चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलाही रस्त्यामध्ये अडथळा येऊ नये वाहतूक विभाग देखील सज्ज आहे। त्यामुळे नक्कीच मोठे नेते, राजकीय नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी। त्यांच्या घरातून हे अंत्ययात्रा येऊन या ठिकाणी थांबणार आहे आणि काही दिवसा अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांची प्रकृतीसंदर्भात रुग्णालयामध्ये भेट घेतली होती। त्यानंतर त्यांना दीर्घ आजारामुळे त्यांचं काल निधन झाल्यामुळे आज त्यांचं पार्थिव ज्ञानसाधनानंतर जवाहर बाग या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यांना अंत्यसंस्कारासाठी अनेक बडे नेते देखील उपस्थित राहणार आहे। कॅमेरामन उत्तमसह गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।